जेईई मेन परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार। जेईई मुख्य परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रात घेण्यात येणार। सीईटीसाठी राज्यभरातून 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद। हवाई सेवेतील गो फर्स्टला मोडीत काढण्याचे एनसीएलटीचे आदेश। गो फर्स्ट आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर 3 वर्ष उड्डाणं बंद होते। 26 जानेवारीपर्यंत दिल्ली विमान वाहतुकीत बदल। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 10:20 ते दुपारी 12:45 कोणत्याच विमानाचे उड्डाण होणार नाही। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या रसिकांसाठी 1,500 दिल्लीवारी। संमेलनासाठी मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून तिकीट दरात तूट भरून काढली जाणार। नवी मुंबईच्या नेरूळमधील डीवाय पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले शोचा आज शेवटचा शो रंगणार। अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 64% जलसाठा, मात्र मुबलक पाणीसाठा असूनही अनेक भागात पाणी टंचाई। पाणी प्रश्न आमदार पालिका आयुक्तांच्या भेटीला। व्हीआयपीच्या कार्यक्रमांवरील उधळपट्टीला लगाम बसणार। खर्चासह कार्यक्रमांवरील सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक। महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे दरम्यान शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार। पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार। ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील 127 लोकल फेऱ्या रद्द। पोलिओ निर्मूलनासाठी राबवलेल्या मोहिमेमुळे अवघ्या 8 वर्षात देश पोलिओ मुक्त। आता फॅटी लिव्हरचंही निर्मूलन करू, अमिताभ बच्चन यांचा विश्वास। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुंबईत 16,000 सदनिकांचे बांधकाम पूर्ण। काही दिवसात सदनिकांचा ताबा देणार। झोपडीधारकांचे घरभाडे वसूल करण्याचेही प्राधिकरणाचे उद्दिष्ट। म्हाडाच्या 2,264 घरांसाठी फेब्रुवारीत सोडत। लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार असल्याची माहिती। आरटीईसाठी 10,000 अर्ज प्राप्त। 11,320 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार। प्रक्रियेसाठी 14 जानेवारीपासून अर्ज मागवण्यास सुरुवात। मुंबईचे कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअसनं वाढलं। तापमानात घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 25 जानेवारीपासून तापमान 36 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात। 43 मालमत्तांचा लिलाव सुरू। औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून 423 कोटींची थकबाकी। पुण्यात 30 आणि 31 जानेवारीला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन। पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांकडून शोध मोहीम।